अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ स्वामी भक्त हो. तुमचा आपल्या महाराजांच्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत. भक्त हो, कधीकधी आपल्या मनासारखं घडत नसतं किंवा आपल्याला जे काही हवं आहे ते मिळत नसतं, तेव्हा निराश न होता आपल्याला त्यापेक्षाही भरपूर सुंदर असं देव आपल्याला देणार आहे या गोष्टीवरती विश्वास ठेवा. आणि एखादी गोष्ट आपल्याला मिळाली नाही तर लगेच निराश होऊ नका. या ताईंचा अनुभव देखील असाच आहे. त्यांनी स्वामींना एकच गोष्ट मागितली होती आणि वारंवार त्या स्वामींकडे ती एकच गोष्ट मागत होत्या. गेली 1 वर्ष 2 वर्ष अशी कित्येक वर्ष गेली, परंतु त्यांचा स्वामींवरचा विश्वास अजिबात डगमगला नाही. आणि शेवटी स्वामींनी त्यांना जे हवं होतं ते त्यांना दिलंच. अगदी पूर्ण 20 वर्षांनंतर त्यांना ती गोष्ट मिळाली. म्हणून ह्या ताईंचा अनुभव अगदी सुंदर असा आहे. म्हणून हा अनुभव अगदी शेवटपर्यंत ऐका. चला तर मग ताईंच्या अनुभवाला सुरुवात करूयात. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर भक्तांनो, ह्या ताई म्हणतात की सर्वप्रथम सर्व भक्तांना श्री स्वामी समर्थ, संपूर्ण ब्रह्मांडाचे सूत्रधार, चालक मालक आणि भगवान श्री स्वामी समर्थ यांच्या चरणी माझा कोटी कोटी प्रणाम. भक्तांनो, माझं नाव रोहिणी पिसाळ. मी आता पुणे येथे राहते. आमच्या आजूबाजूला स्वामींचे बरेच मठ आहेत. माझा स्वामींवरती अगदी भरपूर विश्वास आहे. म्हणजे जसं मला कळायला लागलं तसं मी स्वामींच्या अगदी भरपूर सेवेत आहे आणि स्वामी माझ्यासोबत आहेत याची प्रचिती मला स्वामींनी वारंवार दिलेली आहे. स्वामींच्या कृपेने मला कशाचीच कमतरता नाही. माझं शिक्षण व्यवस्थित झालं, पुन्हा लग्न योग जुळून आला, माझं अगदी चांगल्या माणसासोबत लग्न झालं. माझ्या मिस्टरांचा स्वभाव अगदी खूप छान आहे, मन मिळावू स्वभावाचे आहेत. त्यानंतर मला मुलंही झाली. अगदी माझ्या संसाराला दृष्ट लागण्यासारखे सर्व काही होते. सर्व काही एकदम व्यवस्थित होते. म्हणजे माझा अगदी सुखी संसार आहे आणि सर्व काही अगदी सुरळीत चालू आहे. फक्त खंत एकाच गोष्टीची की मी लहानपणापासूनच स्वामींच्या सेवेत आहे. माझा स्वामींवरती भरपूर विश्वास आहे, परंतु माझ्या मिस्टरांचा अजिबात देवावरती विश्वास नाही. ते पूर्ण नास्तिक आहेत आणि त्यामुळे मला स्वामींची सेवा फारशी करता येत नव्हती. माझे मिस्टर त्या गोष्टीच्या अगदी विरुद्ध होते. मला लग्न झाल्यानंतर हे समजलं. मी स्वामींकडे नेहमी प्रार्थना करायची की स्वामी काहीतरी माझ्या मिस्टरांना चमत्कार करून दाखवा आणि त्यांचा तुमच्यावरती माझा असा विश्वास आहे तसाच त्यांचा देखील तुमच्यावरती विश्वास बसू द्या, अशी मी नेहमीच स्वामींकडे मागणं मागत असायचे. आता मी स्वामींच्या पूर्ण सेवेत आहे. मिस्टरांनी मला प्रत्येक वेळीच बंधनात ठेवलं, परंतु मी अनेक बंधनं स्वीकारली. परंतु स्वामींच्या बाबतीत मी कुठेच तडजोड मात्र अजिबातच केली नाही. मी पूर्ण ठणकावून मिस्टरांना सांगायचे की माझा स्वामींवरती पूर्ण विश्वास आहेत आणि तेच माझे सर्वस्व आहेत. मी त्यांना कधीच सोडू शकत नाही. आणि माझ्या या ठाम निर्णयासमोर माझ्या मिस्टरांचंही काही चालत नव्हतं. परंतु जेव्हा जेव्हा मला मठात जायची वेळ यायची, केंद्रात जायची वेळ यायची, तेव्हा मात्र मला मिस्टर जाऊ देत नसायचे. मी मिस्टर घरी नसले की गपचूप चोरून चोरून स्वामींना भेटायला जायची, कारण स्वामीच माझे सर्वस्व होते. आणि जोपर्यंत मी स्वामींना डोळे भरून पाहत नाही तोपर्यंत मला बरं वाटत नसायचं. म्हणून मी मिस्टर जॉबला गेले की मी चोरून स्वामींच्या केंद्रात जात असायचे. मला स्वामींना भेटण्याची ओढ सारखीच लागत असायची. मात्र लग्न झाल्यानंतर मला अक्कलकोटला कधी जायला जमलेच नाही. मला नेहमीच असं वाटायचं की अक्कलकोटला जावं, संपूर्ण कुटुंबाने एकत्र दर्शन घ्यावं. मात्र ही इच्छा माझी अपुरीच राहिली. आणि मी आता माझ्या सेवेला तब्बल 22 वर्ष झालेले आहेत. म्हणजे माझं लग्न झाल्यानंतरसुद्धा मी पूर्ण लग्नानंतरच्या केलेल्या सेवेला मला 22 वर्ष झाली आणि लग्नाच्या अगोदर मी स्वामींची सेवा देखील करत होते.
परंतु ह्या 22 वर्षामध्ये मी रोज स्वामींकडे एकच मागणं मागायचे की स्वामी, माझ्या मिस्टरांना तुमच्या सेवेत येऊ द्या, त्यांनासुद्धा स्वामी सेवेकरी होऊ द्या, त्यांनासुद्धा स्वामी सेवेकरी घडवा. मी नेहमीच स्वामींकडे हेच मागणं मागत असायचे, कारण मला कशाचीच कमी नव्हती. परंतु आता कित्येक वर्ष गेली, 1 वर्ष, 2 वर्ष, 5, 10, 15 आणि पूर्ण 20 वर्ष. माझ्या लग्नाला जेव्हा 20 वर्ष झाली तेव्हा माझे मिस्टर तरीसुद्धा ते स्वामींच्या सेवेमध्ये आले नाहीत. आणि माझ्या लग्नाचा 20वा बड्डे होता, आमची ॲनिव्हर्सरी होती आणि मला त्या दिवशी मी स्वामींच्या केंद्रात गेले. स्वामींना म्हटलं की स्वामी, आता 20 वर्ष झाली मी तुमच्याकडे एकच मागणं मागते, आता तरीही माझ्या मिस्टरांना तुमच्या सेवेत येऊ द्या. आणि मी स्वामींपुढे खडीसाखर, नारळ वगैरे ठेवला आणि पुन्हा घरी आले आणि मिस्टरांची वाट पाहू लागले. माझ्या मुलांनी ॲनिव्हर्सरीसाठी केक आणला होता आणि मिस्टर मात्र काही केल्या घरी येतच नव्हते. आम्ही त्यांना फोन लावले, परंतु ते फोनसुद्धा उचलत नव्हते. असेच रात्रीचे 8 वाजले, 9, 10, 11 वाजले तरीसुद्धा मिस्टरांचा काहीच शोध नव्हता किंवा त्यांनी फोन देखील उचलत नव्हते. आता पुढे काय घडलं असेल. आणि आता मात्र मला काळजी वाटू लागली होती की हे का मन लवकर येत नाहीत. आज ॲनिव्हर्सरी होते, सकाळी जाताना सांगून गेले होते की लवकर घरी येईन म्हणून, परंतु आता रात्रीचे 11 वाजले तरीही मिस्टर घरी येत नव्हते किंवा त्यांनी तसं फोन करूनसुद्धा काहीच कळवलं नव्हतं. आता मला फारच काळजी वाटत होती. आणि शेवटी अखेर 11:30 वाजता घराची बेल वाजली. मी गडबडीत जाऊन दरवाजा उघडला तर मिस्टर पुढे होते. त्यांच्या हाताला आणि पायाला पूर्ण प्लास्टर होते. मला तर काही समजेना की हे कसं घडलं. मी त्यांना आतमध्ये घेतलं आणि म्हटलं की अहो, हे काय घडलं, मला तर काहीच समजत नव्हतं. तेव्हा मिस्टरांसोबत आणखीन 2 अनोळखी व्यक्ती होत्या. त्यांनी मला सर्व प्रकार सांगितला. तो प्रकार ऐकून मी तर पूर्ण थक्कच झाले. त्यांनी सांगितलं की तुमच्या मिस्टरांचा खूप मोठा ॲक्सिडेंट झाला. एक व्यक्ती त्यांना त्या अवस्थेतच घेऊन दवाखान्यामध्ये आली होती. ह्यांचं नशीब बलवत्तर आहे म्हणून यांचे प्राण वाचले. कदाचित आज ते आपल्यामध्ये नसते, यांचा एवढा मोठा ॲक्सिडेंट झाला. त्यांनी तसं सांगितलं. गोळ्या औषधे वगैरे कशी घ्यायची ते सर्व काही मला सांगून ती दोघं निघून गेली. मग मी मिस्टरांना सर्व प्रकार विचारला. तेव्हा मिस्टरांनी सांगितलं की ते घरी यायला निघाले आणि रस्त्यामध्ये येताना अचानक मागून एक ट्रक आला आणि त्या ट्रकने त्यांना धडक दिली. ते इतक्या जोरामध्ये पुढे जाऊन रस्त्यावरती पडले की ते पूर्ण बेशुद्ध पडले आणि पुढे काय घडलं हे त्यांना काहीच आठवत नव्हतं. आणि जेव्हा ते शुद्धीवर आले तेव्हा ते हॉस्पिटलमध्ये होते आणि त्यांच्या हाताला पायाला पूर्ण प्लास्टर होतं. आणि त्यांना जी व्यक्ती दवाखान्यामध्ये घेऊन आली होती ती व्यक्ती अतिशय सुंदर अशी होती. त्यांचा चेहरा पूर्ण तेजपुंज होता आणि ती व्यक्ती म्हणाली की भिवू नकोस, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, तुझ्या केसालाही धक्का लागणार नाही. जर तुला वाटत असेल तर एकदा पूर्ण कुटुंबासह अक्कलकोटला येऊन जा, आम्ही तेथेच राहतो, असं त्या व्यक्तीने मला सांगितलं. आणि ती व्यक्ती मी थोडंसं इकडच्या साईडला पाहेपर्यंत आणि लगेच इकडे पाहेपर्यंत ती व्यक्ती लगेच कोठे निघून गेली मला समजलंच नाही. तेव्हा मिस्टर म्हणाले की अगं, ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून तुझे स्वामी महाराजच होते. त्यांनीच मला आज या संकटातून वाचवलं आणि तुझं कुंकू बळकट ठेवलं. माझा स्वामींवरती कधीच विश्वास नव्हता, परंतु आज जे काही घडलं त्यावरून माझा स्वामींवरती पूर्ण विश्वास बसला आहे. तुझे स्वामी आहेत आणि ते भक्तांच्या पाठीशी नेहमी ठामपणे उभे असतात. माझे हे प्लास्टर निघाले की आपण पूर्व कुटुंब मिळून अक्कलकोटला जाऊन येऊयात. मी तुला नेहमीच केंद्रात मठात जाण्यासाठी अडवत होतो, त्याबद्दल मला माफ कर. मी खूप मोठी चूक करत होतो. मला मी केलेल्या चुकीचा पश्चाताप होत आहे. आणि आता माझे मिस्टर देखील पूर्ण 20 वर्षानंतर स्वामींच्या सेवेत आले. हे सर्व ऐकून माझे डोळेच पाणावले. मी स्वामींजवळ जाऊन दिवा लावला आणि स्वामींचे मनापासून आभार मानले की स्वामी, तुम्ही जे काही करता ते सर्व योजनापूर्वक असते. सर्वाच्या योजना तुमच्याकडे तयार असतात. तुम्ही भक्तांच्या पाठीशी नेहमीच ठामपणे उभे राहतात. भक्ताला कशाची कमी भासू नये किंवा त्याच्यावरती कोणते मोठे संकट येऊ नये यासाठी तुम्ही नेहमीच तत्पर असता. श्री स्वामी समर्थ.
तर भक्तांनो, माझा हा असा स्वामी सेवेतील अगदी सत्य अनुभव होता. हा तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. तर भक्तांनो, या रोहिणीताईंचा अनुभव खरंच अतिशय सुंदर असा होता. त्यांना म्हणजे स्वामींच्या सेवेत पूर्णपणे 22 वर्ष झाली आणि त्यांची जेव्हा स्वामींच्या सेवेत 20 वर्ष झाली तेव्हा त्यांची इच्छा पूर्ण झाली. आणि परंतु त्यांनी स्वामींवरचा विश्वास किंचितसुद्धा ढळू दिला नाही. त्या दररोज नियमितपणे स्वामींकडे एकच मागणं मागत होत्या. त्या कधी अशा म्हणल्या नाहीत की स्वामींनी मला हे दिलं नाही, ते दिलं नाही, मी स्वामींची सेवा का करू. का तर त्यांचा स्वामींवरती पूर्ण विश्वास होता आणि हा विश्वासच असतो जो भक्तांना आणि स्वामींना नेहमीच जोडून ठेवतो. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, तुम्हाला या रोहिणीताईंचा अनुभव आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आत्ताच आपल्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.